राजकारणात आणि सहकार क्षेत्रात नेहमीच नवनवीन घडामोडी घडत असतात, पण बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या खंबीर नेतृत्वाखालील सहकार पॅनलने तब्बल 21 पैकी 19 जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर आपलं पूर्ण वर्चस्व आणि एकहाती सत्ता सिद्ध केली. या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पक्षीय मतभेद विसरून जिल्ह्यातील सर्व बडे नेते, मग ते खासदार असोत, आमदार असोत की मंत्री, डॉक्टर शिंगणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे ठाकले होते. मात्र या सर्व पक्षीय महायुतीला आणि महासत्तेला एकाकी आव्हान दिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी. सर्व पक्षीय दिग्गज एका बाजूला आणि कायंदे एका बाजूला अशी ही अटीतटीची लढत रंगली होती. सर्व विरोध पत्करूनही कायंदे यांच्या पॅनलने तब्बल 2 जागांवर मारलेली बाजी म्हणजे सहकार क्षेत्रातील त्यांचा धक्कादायक चंचू प्रवेश मानला जातोय. त्यामुळे निवडणुकीची संपूर्ण इनसाइड स्टोरी, बिनविरोध झालेली 12 पदं, कायंदे यांचं आव्हान आणि आता बँकेचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार, सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय वखर लाईव्ह. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या यंदाच्या या निवडणुकीची रणनीती निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आखली जात होती. राजकीय संघर्ष टाळून सहकार टिकवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते एका व्यासपीठावर आले होते. याचा परिणाम असा झाला की प्रत्यक्ष मतदानापूर्वीच 21 पैकी तब्बल 12 जागांवर संचालक बिनविरोध निवडून आले. यामध्ये बिनविरोध निवडून आलेले प्रमुख नेते म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्यमंत्री आकाश पुणकर, आमदार संजय गायकवाड, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, इतर दिग्गज संचालक मयूर बाहेकर, अंकुशराव पाटील, राजेश देशमुख, पांडुरंग पाटील, दिनेश काळाने, प्रसेनजीत पाटील, कावेरी सोनसळे आणि जालिंदर बुधवत हे नेते बिनविरोध निवडून आले. उर्वरित 9 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि तिथेच खरा राजकीय थरार पाहायला मिळाला. सर्व पक्षीय नेते एकत्र आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी मात्र या सहकार पॅनल विरुद्ध उघड नाराजी व्यक्त केली. आपल्या समर्थकांना व निष्ठावंत उमेदवारांना डावललं गेल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी थेट बंड पुकारलं. कायंदे यांनी अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलची स्थापना करून सर्व पक्षीय दिग्गज नेत्यांविरोधातच संपूर्ण ताकदीने उमेदवार उभे केले. सर्व बड्या नेत्यांची ताकद एका बाजूला असतानाही कायंदे यांच्या पॅनलने 2 जागांवर विजय मिळवून दाखवला. कायंदे यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार हे ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे आहेत. सर्व पक्षीय वादळातही या 2 जागा जिंकून कायंदे यांनी बुलढाण्याच्या सहकार क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. उर्वरित 9 जागांच्या लढतीत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सहकार पॅनलने उरलेल्या 7 जागांवर शानदार विजय मिळवला. महिला राखीव गटापासून ते माजी आमदारांपर्यंत सर्वांनीच यामध्ये बाजी मारली. सहकार पॅनलचे उर्वरित विजयी उमेदवारांमध्ये माजी संचालक सुनील उदयकार, गोविंद मिरगे, गोविंद मापारी, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, इतर संचालक श्रीकांत मारोडे, महिला राखीव गट अस्मिता हेलगे आणि पुष्पाताई बारवकर यांचा समावेश आहे. या निकालांमुळे बँकेवरील सहकार पॅनलचा ताबा अधिकच आता भक्कम झालाय. आता सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे बँकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचा इतिहास पाहिला तर या बँकेवर सर्वाधिक काळ शिंगणे परिवाराचंच वर्चस्व राहिलंय. सहकार महर्षी भास्करराव शिंगणे, स्वतः डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रभावती काकू भास्करराव शिंगणे यांनी यापूर्वी बँकेचं अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळलंय. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा सहकार क्षेत्रातील गाढा अनुभव आणि सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा डॉक्टर शिंगणे यांचंच नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते त्यांच्या नावाला संमती देऊन अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते. तेव्हा आता 15 वर्षांनंतर झालेली ही निवडणूक केवळ बँकेची सत्ता मिळवण्यासाठी नव्हती, तर बुलढाण्याच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी ठरली. एकीकडे सर्व पक्ष एकजूट आणि दुसरीकडे कायंदे यांचं बंड. या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय आहे? डॉक्टर राजेंद्र शिंगणे पुन्हा अध्यक्ष व्हावेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि वखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.